बट माझं वेट 7 kgs वाढलं आहे. लिटरली 40 होतं माझं आणि हे एक्सरसाइज वगैरे करून इट्स नाव 47. एवढं 7 kgs वाढलं आहे. तर मी उद्यापासून आय ट्राय की वर्कआउट करेल. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज घरीच आहे आम्ही दोघं पण. तर आम्ही एक गेम खेळतोय. या गेममध्ये गेस द पर्सन आहे. काय करायचं आता मला? आता पुढचा क्वेश्चन इकडे. तर आता मी आंबा कापून खाते. हे नगरवरनं आणलेलं आहे मम्मानी. मग आता आंबा खाते मी कारण मला भूक लागली खूप. सकाळी ब्रेकफास्टमध्ये 4 ब्रेड खाल्लेले. अँड मी नेहमी बेडरूममधनं का व्लॉग करते कारण आमच्या घरी 24 तास टी व्ही चालू असतो. हाफ एवढं म्हणजे खाल्लं मी, एक स्लाइस. बट हे रत्नागिरी किंवा देवगड हापूस नाही आहे, म्हणजे इन शॉर्ट हापूस नाही आहे. तर मला सवय नाही आहे, मला बिलकुल आवडली नाही याची टेस्ट. चेंज केले आता आणि खाली जाते. मम्मा ऑलरेडी गेली आहे, मम्मा आजी. मी पटकन जाते, बाय. तुला काय चेक करवायचंय? डोकं करून घे. मी करणारच आहे. मी आता खाली चेकअप करून आले. इट वॉज गुड. 5 मुली होत्या आणि ते प्रॉपर करत होते. पण ऑफकोर्स आता ते काहीतरी आले तिथे फ्रीमध्ये करायला, तर त्यांचं पण बिझनेस व्हायला पाहिजे. सो काही प्रोडक्ट्स रिकमेंड केले त्यांनी. त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगते. बट मी जे ट्राय करत होते वेट गेन करायचं घरनं एक्सरसाइज करून किंवा स्मूदी वगैरे पिऊन, तर मी वेट नव्हतं चेक केलं. बट माझं वेट 7 kgs वाढलं आहे. लिटरली 40 होतं माझं आणि हे एक्सरसाइज वगैरे करून इट्स नाव 47. आणि बाकी सगळे बँड वाजले माझ्या बॉडीची. फॅट्स कमी आहेत, इंटेस्टाईन फॅट कमी आहे, कॅलरीज कमी आहे, कॅलरीज खूप कमी आहे. लाईक लिटरली 10 आहेत. 10 का एक हे 4000 पाहिजे, इतके कमी आहे. आणि बॉडी एज माझं एज 22 आहे. बट माझं बॉडी एज इज 27. कॅन यू बिलीव? तर ते मला ठीक करायचं आहे. BMI पण खूप कमी आहे. आणि वेट ते बोललेत की अजून पाहिजे तुमचं आत्ता. अँड त्यांनी मला एक तो काढा पण सजेस्ट केला. वेट, हात दुखतोय. सो त्यांनी एक काढा पण मला सजेस्ट केला विच वॉज पूर्ण बनलेला बेरीज आणि बेरीज, मोस्टली स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि काय 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 होते त्यात, रास्पबेरी वगैरे. बट इट वॉज फॉर समथिंग 1400 आणि डिस्काउंटेड प्राईस आजसाठी बिकॉज ते कॅम्प करत होते, तर त्यामुळे इट इज 700. मोठी बॉटल होती, रोज प्यायचा तो, असं तसं सांगितलं त्यांनी. बट मला कळत नाही आता मी काय घेऊ का नको घेऊ. आता ते 2 तास अजून आहेत इथे. सो डिस्कस घरच्यांशी बोलते. बट मला तरी असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने वाढवलेलं बेटर आहे. कारण 700 रुपीज आणि जस्ट कुणीतरी कन्सल्ट कर. मी ॲक्च्युली गुगलवर वगैरे सर्च करेल, जर असेल ॲक्च्युली चांगलं असेल तर मी घेईल. आणि ऑल्सो तिने एक मॉइश्चरायझर सजेस्ट केलं, मला दाखवलं पण ते प्रोडक्ट. ते पण काहीतरी 500 रुपयाचं 350ला आज देत होते. तर बघते त्याबद्दल पण रिव्ह्यूज वगैरे. कारण स्किन खूप खूप खराब माझी बिहेव करते आजकाल. मला माहीत नाही काय चाललं आहे. सगळं प्रॉपर आहे, पाणी पिते आहे, जेवण मी बाहेरचं एवढं खात नाही, तरी पण काय इश्यूज आहेत माहीत नाही. बाकी सगळं तर ठीक आहे. मग मी आत्ता सर्च करते लगेच, कारण मला 2 तासात डिसाईड करायचं. आणि माझा विचार चालू होता काही दिवसापासून की मी काया स्किन क्लिनिकमध्ये जाऊन केमिकल पील करून येते सॅलिसिलिक ॲसिडचं. बट ते पण माहीत नाही येतं किती महाग असेल काय नाही. तर जर हे मॉइश्चरायझरने काम केलं, कारण ह्या मॉइश्चरायझरमध्ये मी बघितलं स्वतः काहीच केमिकल्स वगैरे नाही आहे, फक्त नीम पावडर. मी आत्ता तुम्हाला ते DIY सांगितले ना, नीम पावडर, मुलेठी पावडर वगैरे, त्याचं सगळ्याचं आहे. आणि अजून पण 2-3 हर्ब्स आहेत त्यात. सो मी आता पटकन सर्च करते अँड विल डिसाईड. आज दिवस इतका डल आहे, काही करायचं मन नाही करत आहे. प्लस माझा हा हात अजून पण दुखतो आहे. सो मी दुपारी पण व्लॉग नाही केला. बट मी तुम्हाला सांगितलेलं आठवते की त्यांनी काढा आणि एक ते मॉइश्चरायझर सजेस्ट केलं होतं. त्याबद्दल मी विचार करेल, शोधेल. तर मला असं ऑनलाईन तर काय मिळालं नाही, गुगल, यूट्यूबवर वगैरे. तर काय माहिती मग असं काय कळत नाही काही काही प्रोडक्ट्सचं की जर खरंच चांगले असतील तर ते का नाही आहेत ऑनलाईन ॲमेझॉनवर किंवा टाटा 1mg काहीतरी कशावर तरी असायला पाहिजे. सो मी डिसाईड केलं की नाही घेत प्रोडक्ट्स. बघू आता. माझ्याकडे हे पण आहे सिरम वगैरे जे मी डेली यूज करते, तेच यूज करेल.
बघू. आणि थोडं मोटिवेशन पण आलं आहे की एवढं 7 kgs वाढलं आहे, तर मी उद्यापासून आय ट्राय की वर्कआउट करेल. तसं शक्यतो होत नाही वर्कआउट. तर मी तुमच्यासोबत आज स्किन केअर करते आहे. असंच काय म्हणतात त्याला, गेट रेडी विथ मी, तसं नाही, जाऊ दे, आपण असंच करूयात. सर्वात आधी तर बदामचं तेल लावते मी आयब्रोजला, बिकॉज माझे आयब्रोज खूप हे आहेत, विरळ आहेत. सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम हे डर्माकोचं यूज करते मी. ह्याचे बस आता हे माझ्या स्किनला टॉलरेट झालं म्हणून मी हे अल्टरनेट डे लावते. तुम्ही आधी फक्त वन्स अ वीक लावायचं स्टार्ट करत असाल तर. आणि आता 2 मिनटं थांबणार आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावणार. हे ॲक्वालॉजिकाचं रेडियन्सवालं. यात नायसिनामाइड आहे. सॅलिसिलिक ॲसिडवर नायसिनामाइड चालतं. ही भाजी बनवली जी मला बिलकुल आवडत नाही. काय ही भाजी बनवली यार, मी काय खाऊ? काय खाती? गुळांबा आहे. गुळांबा हा, भाकरी भाकरी. चांगलं हा? गरम भाजल. गरम लागला मला. तिला काय वांगा आवडत नाही का आता? अगं तुला कळतं का? अजून काय आहे भाकरीसोबत? भाकरीसोबत नाही, वांग्याची भाजीचं. वरण फोडणी करणार आहे. फोडणी. मग मी भात खाईल. चालेल. मग भाकरी नको टाकत ना तुला? नको टाक. आईस्क्रीम पण अशीच खातात. थोडंसं ठेवतो तो नैवेद्य. थोडासा काय बोलतात त्याला, असं साईडला काढून ठेवतात, तसं ठेवायचं संपून आहे ना असतं. सगळं. संपत नाही. हे काय काढलं साईडला? काय घातलंस तू? काय काढलं साईडला? संजित नाही चांगलं दिसत आहे. साईडला काय काढले? काय आईस्क्रीम वगैरे काय पण असेल का पूर्ण खातो. पण चटणी कसली काय बघू? ही चटणी, ही चटणी. अरे ही मी काल विचारलं काय हाय का घरात, तर मला म्हणले काय खायला नाही. लाल तिखट आणि चटणी खाल्ली मी. अरे रे रे रे, लाल तिखट नव्हतं ते, तेच तांबडं काळा तिखट मसाला होतं. होता. मग तांबडच बोलतात ना. गांधीशी दिसतोय. गांधीजी दिसतोय. तर बघितलं तुम्ही, आज वांग्याची भाजी बनली, म्हणजे रसवाली. मला नॉर्मली सुकी आवडते, मी ती खाते, काही प्रॉब्लेम नाही होत मला. आणि मोस्ट ऑफ दी भाज्या मी खाते, बट वांग नाही आवडत मला. तर मी आता फक्त वरण भात करणार आहे. जेवतानाचा व्लॉग नाही करत आहे, बिकॉज सगळे असतात. त्यामुळे व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.